मिस्टर ओमकार मान ऑफ द मॅच ची जर्सी तुम्हाला देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. प्लीज कम ऑन द स्टेज. रचित पाटील या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेचे मुख्य आयोजक चांगले चिकने बनून आलेले आहेत, तर त्यांच्याच हस्ते मॅन ऑफ द मॅच ही जर्सी देऊन त्यांना ओमकारला सन्मानित केलं जाईल. यस, आपली मॅन ऑफ द मॅच जर्सी ही ओमकार डेडिकेट करतात मिस्टर सूरजला. सूरज आपण सुद्धा या. हरीश्वरजी घरत यांच्या हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच जर्सी देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. सूरज चला या. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय सलामीर गोलंदाज मयांक आणि फलंदाज आपण पाहिलं तर वैभव आणि स्वरूप ही जोडी मैदानामध्ये आहे. पहिला चेंडू वाईड, त्यानंतर वन आणि त्यानंतर वाईड चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळाला. तर आपण पाहायला गेलं तर 2 चेंडूमध्ये 4 धावा फलकावधी लगावल्या गेलेल्या आहेत. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू वाईडचा इशारा पंचांकडनं. अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ. तर या आपण पाहतोय ही स्पर्धा मनपडा प्रीमियर लीगचा आतापर्यंत 7वा सामना आजच्या दिवसातला पाहायला मिळतोय. या 7व्या सामन्याचं निश्चितच विश्लेषण करण्यासाठी मी आमंत्रित करतोय माझे साथी समालोचक विपुलजी पाटील. चला वेलकम बॅक. रचितजी पाटील यांचे सुद्धा मंचाच्या दिशेने सहर्ष स्वागत असणार आहे. सामन्याच्या दिशेने वळतोय आपण आई एकविरा क्रिकेट क्लब आयोजित आई एकविरा प्रीमियर लीग विरार क्रिकेट असोसिएशनचे अंतर्गत स्पर्धा. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलकावरती धावा 5 लगातार 2 निर्धाव चेंडू हाताळताना दिसत आहेत. गोलंदाजी मारवरती मयंक. वैभव जर का बॅक टू द पबल येताना दिसले तर कुठेतरी खांद्याची जबाबदारी. पुन्हा एकदा बॅट फिरवली जाते, पण काय मैदानाच्या मध्ये चित्र. मयंक यांनी लगातार 3 निर्धाव चेंडू हाताळले आहेत. बॅटीचा आणि चेंडूचा काही संपर्क नाही. अखेरकार षटक संपलं गेलं. धावफलकावरती धावा मात्र 5. घेऊया ब्रेक. देऊया डीजेला मितेश डीजेंना एकदा संधी. घेऊन काढला. हलक्या त्यांनी घेऊन काढलं बघा. लगातार 3 निर्धाव चेंडू यश यांच्या बॅट मधून आले, पण आता कुठेतरी पुन्हा एकदा कमबॅक आला. पुलटा चेंडू ऑनसाइडला घेऊन काढला. पियुष चुकी करेल का? यस 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 चुकी केली जाते आणि चेंडूची मारे शाबास. कमांडी जे थँक्यू. बघा यश दाखवून देताना मैदानाच्या आतमध्ये की जर का 3 निर्धाव चेंडू आले तरी प्रयत्न सोडणार नाही. प्रयत्न चालू आहेत. पुन्हा एकदा फुलटा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न, पण ऑफ साईडला त्या भिरकावून देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकांनी चुकी केली. चौकार आला. या गोष्टीला महत्व असणार आहे साई माऊली या डगआउट मध्ये. त्या चौकारा निश्चित धाव फलकावरती धावा 11 11 11. 3 चेंडूचा खेळ गेला. ओंकार स्वरूप आहेत. स्वरूप येस. कॅल्क्युलेट कोणीतरी सांगितलं की या 2 चेंडूवरती 2 सिंगल 4-12 झाले. 4-12चं इक्वेशन आहे. 15 नाही होणार 2 सिंगल आले तरी. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळ आहे. धावचीची संधी, पण आता यश पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये स्वतःला टाय मारून क्रीज मध्ये सेफ पोचलेले आहेत. ते कधी कधी आपण पाहतो ना की चालू ट्रेन पकडायची असते, लवकर जायची घाई असते, तर कुठेतरी स्वतःला ट्रेन चालू असण्याच्या आधीच चढावं लागतं ट्रेन मध्ये. असं कुठेतरी चेंडू येण्याच्या आधी स्वतःला क्रीज मध्ये पोहोचवायचं त्यांनी पोहोचवले गेले. पुन्हा एकदा स्वरूपनी फटका सजवलाय. क्षेत्ररक्षकापर्यंत मैदानाच्या आतमध्ये मिस कॉल आणि कुठेतरी मिस जज आणि मिस कॉलच्या रूपात यश बॅक टू द पवेलियन. षटक संपलं गेलं. धावफलक धावा आहे तिथे 13 वरती.
थँक्यू. उपस्थित साही संघाच्या कर्णधारांनी लक्ष द्यायचं आहे. स्पर्धेच्या प्रवेशाबद्दल काही फॉर्मॅलिटी असतील त्या फॉर्मॅलिटी आयोजन कमिटीकडे येऊन पूर्ण करायचे आहेत. साही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे स्पर्धेच्या प्रवेशाबद्दल काही फॉर्मॅलिटी असेल पूर्ण करेल. 13 धावा. गोलंदाजी मारवरती जलद ट्रेन रिषभ चर्चीगडवरून सुटली की डायरेक्ट विरारला येऊन थांबणारी अशी जलद गतीने एकदा जलद गतीने चेंडू हाताळला होता. फटकाल काय त्यांनी घेऊन काढला. 13 धावा केली. 14 1 for 14 रन जोड 14 धावा. आता स्वतः कर्णधार बिट्टूजी यांनी खांद्यावर जबाबदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये फटका सजवला. ऑफ साईडला चांगला फटका. क्षेत्ररक्षक जाईपर्यंत एक धाव कंप्लीट. धावफलकार धावा 1 by 15 15 धावा. दोन्ही चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 15. बघा स्वरूपला आता कुठेतरी जबाबदारी घ्यावी लागेल. कारण सलामीर बॅटर लिफ्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये जबाबदारी घेऊन घ्यावी लागेल. आणि जलद गतीने ऑन साइड वाईटचा कॉल. या पंचांचे दोन्ही हात खोलताना वाईटचा इशारा. एकत्रित धावफलकामध्ये ऍड होताना 16 रन ऑन बोर्ड 16 धावा. मग ऋषभ यांना विचार केला तर जलद गतीने षटक हाताळतात पण तीच जलद गती जर का लाईन लेंथ आणि टप्पा चुकला गेला तर ते अतिरिक्त चेंडू कॅल्क्युलेट करावे लागतील. या अतिरिक्त कुठेतरी नुकसान संघाला सुद्धा होईल पण या नुकसानाची भरपाई सुद्धा स्वतःला करावी लागते. धावफलकार धावा 16 दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. पुन्हा एकदा वाईटचा कॉल आणि आता चुकी कोणाकडून तर यष्टीरक्षकाकडून पण चुकी आणि वाईड +1 अशा 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना 18 धावा. बघा नॉन स्ट्राईक ऍड होती. पिंटूजी यांनी कॉल दिला होता वाईटचा. निश्चित चेंडू वाईड आला. आता कुठेतरी जसा उल्लेख केला नाही की तुम्ही जलद गतीने चेंडू जर का हातात येईल त्यासाठी तुमचं अॅक्युरेस राहणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. तुमची जी स्ट्रेंथ आहे जलद गती ती हाताळायची आहे पण लाईन लेन टप्पा प्रॉपर ठेवायचा आहे. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. तीन चेंडूंचा आतापर्यंत फुलटॉस चेंडू हलक्या हाताने घेऊन काढला स्वतः गोलंदाज चेंडू रेपर्यंत 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 20 दोन चेंडू मार्गस्थ. पुन्हा एकदा डगआउट मधून आवाज आला होता की सोड आणि चेंडू लेफ्ट केलं गेलं आणि आतापर्यंत या षटकामध्ये तिसरा अतिरिक्त धाव असणार आहे. 21 रन ऑन बोर्ड 21 धावा धावफलकावरती 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. पुन्हा एकदा फक्त कुठेतरी वन साइडला घेऊन काढला. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 22 शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील मार्गस्थ. काही शेवटच्या चेंडूवर सिंगलला जास्त महत्व का मोठा फटका सजवला जाईल की जलद गतीने चेंडू हाताळण्यासाठी जाणला जातं. तर बॅट्समॅन सुद्धा कुठेतरी गोलंदाजाचा बीट करण्याचा प्रयत्न चालू आहे पण आता कुठेतरी स्वतःला शांत केला. एक स्लोवर डिलिव्हरीचा बॉल टाकला गेला. षटकाची समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 23 देऊया गडीचीला संधी. क्षेत्ररक्षक येईपर्यंत क्षेत्ररक्षक आले होते. थ्रो झाला होता पण गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये स्वरूप आणि हेमंतजी यांच्याकडून आपण पाहू शकता. मग पिंटू यांचा विचार केला स्वतः संघाचे कर्णधार आता जबाबदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये उत्तर आहे की मागच्या 2 संघामध्ये संघाला पराभवाच्या छायेत जावं लागला. बॅटची कडा आहे का? येस स्वतः मागे आलेले आहेत. निश्चित बॅटची कडा एक स्पोर्ट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखवताना पिंटू यांच्या मार्फत आपण पाहू शकता. स्वतः मागे आले पंचांच्या निर्णयाची वाट बघितली नाही. मैदानाच्या आतमध्ये आर्यन धावफलकार धावा 24
हलक्या हाताने घेऊन काढलं ऑन साइडला. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 25 2 5 25. पुन्हा एकदा फटका मारला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चेंडू आतमध्ये जाईपर्यंत एक धाव कंप्लीट होताना दिसते. 4 चेंडू नंतर धावफलक धावा 26. बघा विचार केला तर दोन्ही संघांसाठी ही महत्वाची मॅच असणार आहे कारण की तिसरी लढत असणार आहे. जर का एकविरा प्रीमियर लीग मध्ये टिकून राहायचं असेल तर ही मॅच जिंकणं दोन्ही संघांसाठी. करूया मरोची परिस्थिती. फटका विरोधात येत आहे. मैदानाच्या मध्ये काय घडलं जाते तर स्वरूपला स्ट्राईक एंड वरती आणलं जाते आणि सेफ स्वरूप स्ट्राईक एंड वरती आलेले आहे. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 26. जयेश पाटील मैदानाच्या आतमध्ये जागा घेताना दिसतात. या शेवटच्या चेंडूवरती सिंगल डबल का स्ट्राईक रेट. चेंडू मार्गस्थ 26 धावा. या शेवटच्या चेंडूवरती स्वरूप ऑन स्ट्राईक. काय केलं जाईल शेवटच्या चेंडूवरती? मोठा फटका सिंगल आणि मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाची दिशा चुकली गेले आणि एक अतिरिक्त धाव ऍड होताना अतिरिक्त मुळे धावफलक धावा 27 धाव. पुन्हा एकदा जयेश पाटील येऊन कॉनमंत्र देताना आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये 27 रन ऑन बोर्ड. फटका सजवला गेला आणि कुठेतरी सिंगल पाहिजे होती ती सिंगल नाही आली. सरळ चेंडू पिवळ्या पडद्याला. विवेक सर आपल्याकडून कधी रसा घेताना दिसत आहेत. तीन चेंडूंचा आतापर्यंत केस झाले. धावफलक आपण 4 चेंडूचा आतापर्यंत केस झाले. 4 धावा. बघा धावफलक आव्हानाचा विचार केला तर 28 धावेचा आव्हान असणार आहे आणि दोन्ही संघांसाठी ही महत्वाची मॅच आहे. तिसरी लढत असणार आहे. पुन्हा एकदा बोलतो चेंडू. निर्धाव चेंडू डॉट डॉट बिंदी गेन. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलक धावा 5 चेंडूचा खेळ झाला. 5 चेंडू 4 धावा. हलक्या हाताने खेळून काढला. अखेरकर षटकाची समाप्ती. धावफलक धावा मात्र 5.
गोलंदाजी मारवती भरत. बघा पहिल्या षटकावर विचार केला तर एक निर्धाव चेंडू हाताळला होता, 5वा चेंडू त्याने धावफल करीत धावा मात्र 5 सिंगल आपण पाहतोय. एक 28 धावेचं आव्हान आहे. चेतन आणि ओमकार यांना जबाबदारी घेऊन घ्यावी लागेल. पुढचा चेंडू इंटू द गॅप मारलाय, चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर. कमांड डीजे. बघा 4 आणि धावफलक पुढे सर धावफलक धावा 9. कुठेतरी चेंडू इंटू द गॅप मारला होता पहिला चौकार चैतन्य यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा ऑफसाईडला हलक्या हाताने घेऊन काढला चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल करताना हा कुठेतरी आवाज वाढलेला. हा आवाज कोणत्या संघासाठी आहे तो नक्की निश्चितच समजा जाईल नंतरला, कारण की आवाज ठेवायचा आहे, कारण की दोन्ही संघांसाठी ही महत्वाची मॅच आहे. साई माऊली शिवसाई 11 दोन्ही संघांना जर का स्पर्धेत टिकून राहायचं असेल, पुन्हा एकदा पट्टा एक्झिक्यूट केला आहे आणि चांगलं क्षेत्र पूर्णपणे स्वतःला झोकून दिलंय आणि त्या झोकून दिसला. बघा एक महत्वाचे चौकार आपल्या संघासाठी 3 धावा रोखल्या गेलेल्या आहेत. तर धावफलकारी धाव बघायला गेलं तर 11 तीनही चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 28 धावांचा पाठला करायचा आहे. चेतन आणि ओमकार या दोन्ही जोडीला काही जोडी तोडली जाईल. सलामीवीर बॅटर म्हणून या दोघांकडे पाहिलं जातं आणि चेतनचा विचार केला तर मोठे स्ट्रोक खेळ हाही फटका खेळतो. पुन्हा एकदा फटका उलटा चेंडू नो आणि क्षेत्ररक्षक सज्ज आणि धावचीची संधी. येस 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 पंचांचं बोट हवे धावचीच्या रूपात गडी बाद. मध्ये धावफलकर धावा 12. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ झाला. बघा मागच्या सामन्यामध्ये विचार केला तर ओमकार हा जबाबदारी घेऊन खेळत होता, पण या चेंडूवरती काय घडलं, 9चा चेंडू हाताळला होता. 9वरती पण क्षेत्ररक्षक सज्ज होते की ओमकारला धावचीच्या रूपात गडी बाद होताना दिसले. पुन्हा एकदा कट केलाय. जर का यष्टीरक्षक थोडीशी चपल असते तर कुठेतरी हा चेंडू अडला गेला असता, पण सिंगलला रोखू शकले नाही. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होताना दिसला. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 13. मग कुठेतरी 9 होता पण 9 काउंट केला झाला, कारण की धावचीच्या रूपात गडी बाद होताना दिसला आपल्याला. पुन्हा एकदा हलक्यात आणि पिचवरती घेऊन काढे स्वतः गोलंदाजाच्या चेंडूवरती साथ देईल. एका धाव रोखू शकणार नाही. दुसऱ्या षटकाची समाप्तीनंतर धावफलकर धावा आहेत त्या 14. घेऊया ब्रेक. ऐक्य डीजे मार्फत एक सुमधुर संगीत. अंतर्गत पाहतोय आई एकविरा क्रिकेट क्लब आयोजित आई एकविरा प्रीमियर लीग. रचितजी पाटील यांनी बघू शकता मैदानासाठी खूप अखंडात मेहनत घेतली. एक चांगलं मैदान या लीगसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे आपल्याला. पुन्हा एकदा पुढला चेंडू. यस यस प्रॉपर कॉल, प्रॉपर थ्रो सुद्धा आहे. होतं की कुठे थ्रो करायचं आहे. निश्चितच त्यांना सुद्धा माहिती आहे की जर का मनवेल पाडतो निकाल तर कोणत्या प्लॅटफॉर्मवरून रिक्षा लवकर मिळेल आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवरून चर्चगेटला जायला गर्दी नाही भेटणार. निश्चित त्याच प्लॅटफॉर्मला त्याच एंडवरती थ्रो केला गेला आणि विकेट किपर पिंटूजी सुद्धा सज्ज होते या थ्रोसाठी आणि धावचीच्या रूपात गडी बाद होताना दिसते. दुसरा हादराला तो शिवसाई 11 या संघाला आणि धावफलकर धावा आहे ते 14. एक गडी धावचीच्या रूपात बाद झाला. पुन्हा एकदा हलक्यात चेतन गोल्ड रनिंग बिटवीन द विकेट. 2 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत. धावफलक धावा 15. दोन्ही संघांसाठी करूया मोरोची मॅच. पुन्हा एकदा ऑफ साईडला फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील तिथपर्यंत एक धाव कंप्लीट. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 16. येणारे 3 चेंडू सामन्यामध्ये खूप काही समीकरण सांगतील, कारण की 9 चेंडू आणि 12 धावेची गरज असणार आहे. 9-12चं इक्वेशन असणार. चेतन सारखा सलामीवीर बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे.
यष्टीरक्षक कुठेतरी थोडस कॅप बघायला सांगताना वैभव 9-12चं इक्वेशन आहे. 9 चेंडू आणि 12 धावा. आतापर्यंत धावफलकावर धावा 16 झाल्यात. येणारे 3 चेंडू, फुलटा चेंडू. येस येस या यष्टीरक्षक सुद्धा आता सज्ज आहे की काही चुकी स्वीकारली जाणार नाही आणि स्टेपचा कॉल होता. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकावर धावा आहे तिथे 16. आणि मैदानाच्या आतमध्ये काय काय चित्र घडताना वाईड सोडण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडू लगातार 2 डॉट. कुठेतरी डोकेदुखी ठरणार आहेत. शिवसाई 11 2 लगातार डॉट चेंडू. यस यष्टीरक्षक सुद्धा अपील करताना की पंचांना की बाहेर लक्ष द्यायचंय. तिसरा षटकारी शेवटचा चेंडू मार्गस्थ. धावफलकावरती जिंकण्यासाठी 12 धावेची आवश्यकता असणार आहे. आता फटका सजवला आहे. वैभव सुद्धा सज्ज आहे आणि मैदानाच्या आतमध्ये धावचीतचा आद्रा. अरे धावचीतनी काय होणार माहितीये का? धावचीतनी काय होणार माहितीये का? डीजेला संधी देऊया. विचार केला तर फक्त 2 धावा दिल्या. जिकडे समीकरण होतं 14 धावांची जिंकण्यासाठी आवश्यकता होती, तिकडे फक्त 12-14च्या समीकरणामध्ये 2 धावा दिल्या. आता जिंकण्यासाठी 12. आता शेवटच्या षटकावरती जो धावची त्याला त्याच्यात एक गोष्ट बिघडली गेली की चेतनला पुन्हा नॉन स्ट्राईक वरतीच राहावं लागलं. येणारे 6 चेंडू 6-12चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये जयेश पाटील गोंदची मार्गवती सज्ज. पहिल्या चेंडूला फटका सजवला गेला. ऑफ साईडला पण एवढा काही जास्त संपर्क बॅट आणि चेंडूच्या जोरात आला नाही आणि सिंगलने संतुष्ट व्हावं लागेल. 5-11चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये चेतन सारखा हार्ड हिटर बॅटर सज्ज, ज्याच्याकडून आपल्या संघासाठी एक आक्रमक खेळी खेळावी लागेल. 5-11चं समीकरण. फटका सजवला. यस वैभव सुद्धा तिकडे सज्ज आहेत. 4-11. व्हीव्हीएससी पीसीसी दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती आहे टॉस्का बॉक्स मध्ये यायचा लगेच. पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेने बिरकावणार जयेश पाटील यांची उंचीवर. वरदविनायक स्पोर्ट्स क्लब विरुद्ध पाचपायरी क्रिकेट क्लब दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस्का बॉक्स मध्ये लगेच जायचंय. आणि मैदानाच्या आतमध्ये नोट चेंडू. जयेश पाटील आता कुठेतरी स्वतः बीट होताना दिसत. व्हीव्हीएससी चला राज कर्णधार लवकर मैदानाच्या दिशेने टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय. पाचपायरी क्रिकेट क्लब 3 चेंडू 10 धावा. 3 धावाच्या समीकरणामध्ये हा चौकार येईल का? नाही. येणार का? नाही 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 नाही. आता सुद्धा सांगू शकतो की हा आवाज कोणत्या संघाला सपोर्ट करत होता. 2 चेंडू आणि 10 धावा. आणि काय आता कुठेतरी कमबॅक करताना दिसतंय. 1-10चं समीकरण. आता कुठेतरी चांगला कमबॅक साई माऊली संघ या स्पर्धेमध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवायचं आहे. एकविरा प्रीमियर लीग मध्ये स्वतःला बनवून ठेवायचा आहे. तर हा विजय खूप महत्वाचा होता. आणि आता चौकार येतोय. हार्ड लक शिवसाई 11 अँड कॉंग्रॅच्युलेशन साई माऊली संघ. तुमच्या नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. चला कर्णधार आलेले आहेत. त्यांचा सुद्धा खूप मोठा वाटा होता या सामन्यामध्ये. नाणेफेकीचा कौल होता ना. वरदविनायक स्पोर्ट्सवर नाणेफेक जिंकलेला आहे. लगेच निर्णय सांगायचा आहे. कार्तिक टाळ्या वाजवत आहेत. निर्णय लगेच कळवायचा आहे. यश क्षेत्ररक्षण लगेच लावून जायचं आहे. आणि मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने वळणार आहेत. बघा खेळाडूंचा विचार केला